संत ज्ञानोबा आणि संत तुकारामांच्या आता पालख्या हडपसरवरून वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। तर याच दरम्यान हडपसरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पालख्यांचं स्वागत केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये विठुरायाने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला यश द्यावं अशी मागणी असं साकडं प्रशांत जगताप यांनी विठुरायाकडे घातलेलं आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सध्या पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे। आपण बघू शकतो की ही पालखी सध्या पुण्यातील हडपसर या ठिकाणी आलेली आहे। संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये लाखो जे वारकरी सहभागी झालेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांतदा जगताप माझ्यासमोर आहेत। दादा, काय सांगाल? मोठा उत्साह संचारलेला आहे, लाखो वारकरी सध्या निघालेले आहेत। खूप उत्साहाची आणि आनंदाची त्याचा पर्वणी असते। कारण आहे की माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांच्या एकूणच एका सेवेकरांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते आणि सालाबादप्रमाणे आम्ही या ठिकाणी हडपसर नगरीमध्ये यांचं मनापासून स्वागत करत असतो। एक प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचा उत्साह तर असतोच, पण त्याचबरोबर या ठिकाणी हे लाखो वारकरी या महाराष्ट्राच्या या देशाच्या भल्याकरता पांडुरंगाला साकडं घालायला जातात। याचा सुद्धा अभिमान आणि एकूण निश्चित आनंद देणारा क्षण असतो। त्यामुळे ही उत्साहाची एकूणच वारी ही आयुष्यातली एक अनमोल वारी असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्की वाटतं। पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना करेल, ज्यांनी वेगवेगळ्या शहरांना जिल्ह्यांना खंड्यात घातलेले नागरिकांचे प्रश्न अनुत्तरित ठेवून भ्रष्टाचाराचा भस्मासूर झालेला आहे, त्या सगळ्यातून पांडुरंगाने या नागरिकांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला सेवेची संधी द्यावी। या शहराचा चांगला कायापालट होण्याकरता ईश्वराने पांडुरंगाने आम्हाला सुद्धा चांगली सुबुद्धी देव हीच प्रार्थना आम्ही या ठिकाणी पांडुरंग करतो। चंद्रशेखर भांगे, हडपसर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।